लोटस महलच्या पाठीमागच्या बाजूला हत्ती महल किंवा हत्ती शाळा या ठिकाणी आपल्याला दिसते. 15व्या शतकातल्या विजयनगर साम्राज्यामध्ये ही हत्ती शाळा आहे. खरं तर म्हैसूरमधल्या ज्या दसरा जो जगप्रसिद्ध दसरा होतो या दसऱ्यासाठी जे हत्ती लागतात ते हत्ती सजवण्याचं ही शाळा आहे. म्हणजे हत्तींना अलंकारनं युक्त सजवणं आणि त्यांची देखरेख करण्यासाठी एक खोली साधारण 85 मीटर बाय 10 मीटर या रुंदीची एक खोली आहे. अशा 11 या ठिकाणी तुम्हाला खोल्या दिसतील. आणि ह्याच्यावर तर पाहिलं तर या ठिकाणी जैन, बौद्ध, हिंदू आणि मुस्लिम या सगळ्यांचे सिम्बॉल्स तुम्हाला दिसतात, शिखर. आणि जो मध्यभागी पाडलेला आहे तो द्रविडी शैलीतला हिंदूंच्या रचनेची प्रतिकृती आहे. खरं तर हिंदूच्या राज्याने हे बांधलं आहे आणि नेमकं तेच पाडलं गेलं या शत्रू राज्याकडून किंवा शत्रूंच्याकडून. पण विजयनगर साम्राज्यामध्ये स्त्री आणि पुरुष समान होते आणि तिथं सर्व धर्म समभाव होता किंवा सर्व धर्मांचा सिम्बॉल या ठिकाणी त्यांनी मुद्दाम ठेवलेला आहे की आपण सर्व धर्म समभाव राहतो. हिंदू असलो तरी आपण एकत्र राहणं पाहिजे. आणि म्हणून यासाठी जैन, बौद्ध, त्यानंतर मुसलमानांसाठी मशिदीची जी रचना आहे त्या सगळ्या रचना या तुम्हाला स्पष्ट दिसतात. आता ह्या झाल्या अलंकार सजवणाऱ्या म्हैसूरमधल्या हत्तींसाठीची ही गोशाळा, हत्तीशाळा. आणि हत्तीशाळेत जे माऊत असायचे त्या माऊसांचे क्वार्टर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा. म्हणजे माहुतांनासुद्धा त्यावेळी विजयनगर साम्राज्यामध्ये हत्तीसाठी एवढी मोठी शाळा, हत्तीसाठी एवढ्या मोठ्या खोल्या आणि या हत्तींना सजवण्यासाठी, धजवण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना अन्न पाणी देण्यासाठी या ठिकाणी माहुतांच्या म्हणजे आज आपण म्हणतो की गव्हर्मेंट क्वार्टर्स, तसं त्यावेळी विजयनगरच्या माहुतांसाठी ह्या क्वार्टर्स या ठिकाणी मांडलेल्या होत्या. म्हणजे विजयनगरचं साम्राज्य, विजयादशमी आणि म्हैसूरचा दसरा ह्या सगळ्यांचा ताळमेळ पाहिला तर इथूनच ते 11 हत्ती त्यावेळी सजवून धजवून इथून ते म्हैसूरला जात असत, असा इथल्या स्थानिकांचा आणखीन काही तज्ज्ञांचं असं मत आहे. ही आहे हत्ती शाळा.